नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक नवीन अपडेट आला आहे. म्हणजेच राहिलेला हप्ता व पुढील येणारा हप्ता असे दोन्ही हप्ते त्यांना आता मिळवता येणार आहे. तर मित्रांनो, ही दोन्ही हप्ते कशी मिळवायची आहे आणि नवीन अपडेट काय आहे हे आज आपण तेच हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आता 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून वितरित केला गेला आहे. तर आता पुढील येणारा 16वा हप्ता व राहिलेला हप्ता येण्याकरिता काय करावं लागणार हे पाहूया मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे आणि भूसत्यापन म्हणजे तुमचं लँड सीडिंग हे यस करून घेण्याचं आवश्यक आहे आणि आधार कार्डाला बँक अकाउंट लिंक करून घेण्याचा आवश्यक आहे. असे तिन्ही प्रक्रिया जर पूर्ण केला तर तुम्हाला राहिलेला 15 हप्ता मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, KYC करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन KYC करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा भूसत्यापन म्हणजे तुमच्या भूमी अभिलेख कार्यालय जे तालुक्यातील कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्हाला 7/12/8 पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक अशी इत्यादी कागदपत्रे तिथं नेऊन सबमिट करून तुमचं लँड सीडिंग हे यस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे आधार कार्ड लिंक. जे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत जाऊन आधार कार्डाला बँक अकाउंट लिंक करून घ्या. अशा तिन्ही प्रक्रिया जर पूर्ण केल्याने तुम्हाला राहिलेला 15वा हप्ता आणि पुढील येणारा 16वा हप्ता मिळून जाईल. तर मित्रांनो, ह्या पुढील येणाऱ्या 16वा हप्त्यांकरिता देशातील 11 करोड शेतकरी पात्र असणार आहेत आणि जे राज्यातील शेतकऱ्यांची पात्र लाभार्थी यादी आहेत हे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलं आहे. तर मित्रांनो, ही एक अतिशय शेतकरीची योजनांकरिता व्हिडिओ होता. हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा आणि काय आवश्यक असेल तर कमेंट करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.